नागोडे ते कवटेमहाकाळ रोडवर लाखो रुपयांचा गुटखा जप्त, कवटेमहाकाळ पोलिसांची कारवाई। नागोडे ते कवटेमहाकाळ रोडवर अवैधरित्या गुटखा वाहतूक करणाऱ्या टेम्पोसह तब्बल 23,39,000 रुपये किमतीचा विमल व रजनीगंधा पान मसाला असा मुद्देमाल कवटेमहाकाळ पोलिसांनी जप्त केलाय। सदरची कारवाई सकाळी 10:30 वाजण्याच्या सुमारास करण्यात आली। प्रशांत राजेंद्र गोडसे वय 28 राहणार वडूज तालुका खटाव जिल्हा सातारा असे टेम्पो चालकाचे नाव असून अटक करण्यात आली आहे। याबाबत अधिक माहिती अशी, सांगली जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप घुगे, अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर यांच्या आदेशानुसार जत उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन थोरबोले व पोलीस निरीक्षक ज्योतिराम पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली। पोलीस हेड कॉन्स्टेबल अप्पासो हाके व पोलीस कॉन्स्टेबल परमेश्वर ऐवळे यांना मिळालेल्या गोपनीय बातमीप्रमाणे कवटेमहाकाळ पोलीस ठाणे हद्दीमध्ये नांगोडे येथे एक इसम टेम्पो क्रमांक MH10CR 7545 मध्ये बंदी घातलेला गुटखा घेऊन जाणार असल्याची बातमी मिळाली। त्यानुसार तपासणी दरम्यान टेम्पोमध्ये पोत्यामध्ये भरलेला विमल व रजनीगंधा पान मसाला आढळून आला। सदर टेम्पोसह एकूण मालाची किंमत 23,39,000 रुपये इतकी आहे। प्रशांत राजेंद्र गोडसे वय 28 राहणार वडूज तालुका खटाव जिल्हा सातारा असे टेम्पो चालकाचे नाव असून टेम्पो व गुटखा यासह कवटेमहाकाळ पोलिसांनी त्यास ताब्यात घेतले आहे। घटनेची फिर्याद उपविभागीय पोलीस अधिकारी जत यांच्या कार्यालयात नेमणुकीस असणारे पोलीस कॉन्स्टेबल परमेश्वर नाना ऐवळे यांनी कवटेमहाकाळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे।